Hello everyone, welcome to our YouTube channel, that is Concept Builder, and please do join the channel. आजचा आपला टॉपिक आहे फंडामेंटल राईट्स, प्रिअम्बल आणि नॅशनल अँथम. तर बेसिकली आपण याच्यामध्ये काय स्टडी करणार आहोत की एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं, म्हणजे ज्यावेळेस आपण स्टेट बोर्ड किंवा NCERT वगैरे आपण रीड करतो, तर एव्हरी कंटेंट हा एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं कसा महत्त्वाचा आहे, आणि त्यानंतर त्याच्या रिलेटेड आलेले जे काही क्वेश्चन्स वगैरे असतील प्रिलिम आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर ते सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहोत की स्टेट बुक किंवा NCERT मध्ये असलेला कंटेक्टचा संबंध आपल्या सिलेबसशी डायरेक्टली कसा कोरिलेटेड आहे. ठीक आहे, तर चला तर आपला पहिला टॉपिक बघूया, फंडामेंटल ड्युटीज. तर फंडामेंटल ड्युटी स्टडी करताना बेसिकली याचं जर ओरिजिन बघितलं किंवा आपला जो कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे, तर हा कॉन्स्टिट्यूशनच्या कोणत्या पार्टमध्ये येतात, हे येतात पार्ट 4A आतमध्ये येतात, आणि स्पेशली विथ रिस्पेक्ट टू द आर्टिकल 51A. म्हणजे आर्टिकल 51A कशाच्या रिलेटेड आहे, फंडामेंटल ड्युटीच्या रिलेटेड आहे. ज्यावेळेस आपण ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनचा विचार करतो, तर त्यावेळेस फक्त फंडामेंटल ज्या ड्युटीज होत्या ह्या त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या नव्हत्या. त्याच्यामध्ये फक्त काय होतं की फंडामेंटल राईटचा त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेला होता. आणि 1976ला काय केलं की काँग्रेस गव्हर्नमेंटनं सरदार स्वरणसिंग नावाचा एक कमिटी स्थापन केली 1976ला, आणि त्या कमिटीला रिकमेंडेशन देण्यासाठी सांगितले विथ रिस्पेक्ट टू फंडामेंटल ड्युटीज. तर त्यांनी काय केलं माहिती का, जवळपास त्यांचे 8 रिकमेंडेशन होते. ठीक आहे, त्यांनी 8 रिकमेंडेशन दिले. त्यापैकी जे काही इम्पॉर्टंट रिकमेंडेशन होते, तर त्या रिकमेंडेशनच्या बेसिसवर कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 4A मध्ये आर्टिकल 51A हा इन्सर्ट करण्यात आलं. ठीक आहे, आणि याच्यासाठी जी अमेंडमेंट करण्यात आली होती ही कोणती होती, 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1976. ओके, तर 42व्या घटना दुरुस्तीनं काय करण्यात आलं होतं की फंडामेंटल ड्युटीच्या रिलेटेड जे काही आर्टिकल्स होते हे आर्टिकल 51A अंतर्गत इन्सर्ट करण्यात आलेले होते. त्यानंतर ह्या ज्यावेळेस ही 42nd घटना दुरुस्ती करण्यात आली होती, तर त्यावेळेस फक्त काय केलं होतं, जे 10 फंडामेंटल ड्युटीज होत्या ह्या इन्सर्ट करण्यात आल्या होत्या, आणि जी 11वी घटना दुरुस्ती आहे म्हणजे ती कोणती की ऑपॉर्च्युनिटीज फॉर एज्युकेशन फॉर हिज चाइल्ड. म्हणजे पॅरेंट्स किंवा एखाद्या चाइल्डचं पॅरेंट्स किंवा त्यांचे जे काही गार्डियन्स वगैरे असतील, तर ते काय करतील, त्यांच्या चिल्ड्रन्सला स्कूलिंगसाठी ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतील. ही जी फंडामेंटल ड्युटीज आहे ही नंतर 2002ला ॲड करण्यात आली, आणि त्याच्या रिलेटेड जी कोणती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होती ती कोणती होती, 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट ही होती. ठीक आहे, आता हे ज्या फंडामेंटल ड्युटीज आहेत तर ह्या आपण कोणाकडनं घेतलेल्या आहेत, तर हे USSR म्हणून जे होतं, म्हणजे USSR म्हणजे काय, त्याचं नंतर रशियामध्ये विघटन झालं. USSR म्हणजे काय, युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक. तर 1991ला काय झालं की USSR कोलॅप्स झालं, आणि त्यांचं जे त्याच्यामध्ये जे स्टेट्स होते वेगवेगळे युनियन, त्याला काय म्हणतो आपण, युनियन असं म्हणतो, वेगवेगळे स्टेट्स होते, तर त्यांचं सेपरेशन झालं, आणि त्याच्यामधनं सगळ्यात मोठा देश म्हणून जो उदयास आला तो होता रशिया. ठीक आहे, म्हणजे याच्यामधनं बेसिक गोष्टी लक्षात आल्या. फंडामेंटल ड्युटीच्या रिलेटेड प्रिलिम एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट आहेत की हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हतं. 1976ला काँग्रेस पार्टीनं किंवा काँग्रेस गव्हर्नमेंटनं सरदार स्वरणसिंग नावाची कमिटी स्थापन केली, आणि त्यांच्या रिकमेंडेशनवर काय करण्यात आलं, फंडामेंटल ड्युटीज ॲड करण्यात आल्या. त्यांनी जे रिकमेंडेशन दिले होते ते फक्त 8 रिकमेंडेशन दिले होते, आणि त्याच्या बेसिसवर 2 घटना दुरुस्त्या करण्यात आल्या. पहिली जी होती ही 42nd घटना दुरुस्ती होती, आणि दुसरी जी होती ही 86th घटना दुरुस्ती होती. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, आणि आपण फंडामेंटल ड्युटीज कोणाकडनं घेतलेल्या आहेत, ह्या USSR कडनं घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला हे बघा, मी तुम्हाला जे काही पॉईंट्स वगैरे या ठिकाणी सगळे दाखवलेले आहेत की कोणकोणते पॉईंट्स वगैरे विचारले जाऊ शकतात 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट किंवा 86th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. याला जर ह्या फंडामेंटल ड्युटीजला जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल, याच्यासाठी एक सोपी ट्रिक्स आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, ह्या सगळ्या फंडामेंटल ड्युटीजमधले फक्त कीवर्ड्स आयडेंटिफाय करायचे. तर मी या ठिकाणी काय केलेलं तुमच्यासाठी, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये इम्पॉर्टंट जे काही कीवर्ड्स वगैरे तर ते याच्यामध्ये फाइंड आउट केलेले आहेत. आणि याचा जर आपण ह्या सगळ्या कीवर्ड्सचा जर शॉर्ट फॉर्म बनवला, तर चेन शेप नावाचा एक छोटा एक वर्ड तयार होतो, आणि C फॉर, जसं की C फॉर कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे जी पहिली फंडामेंटल ड्युटी याच्यामध्ये कव्हर होते. H फॉर काय सांगितलेलं इथं, हेरिटेज सांगितलेले, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की 6वी फंडामेंटल ड्युटीज हेरिटेज आणि कल्चर याच्यामध्ये कव्हर होतं. त्याच्यानंतर याच्यात सांगितलेले हार्मोनी किंवा ब्रदरहुड याच्यामध्ये कव्हर होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे सगळ्या फंडामेंटल ड्युटीज ह्या जे काही कीवर्ड्स वगैरे असतील त्यांच्यात फंडामेंटल ड्युटीजमधले हे कव्हर करून आपण त्याच्यामध्ये लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे,
त्याच्यानंतर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की एव्हरी इन्फॉर्मेशन फ्रॉम अवर NCERT किंवा स्टेट बोर्ड ही एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने महत्त्वाची असते. तर त्याच्याच पर्स्पेक्टिव्हने काय केलेलं आहे की फंडामेंटल ड्युटीजला 2017ला एक UPSC मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. ठीक आहे, तर तुम्ही तो होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा आहे. सिमिलरली ज्यावेळेस आपण नेक्स्ट प्रश्न 2012ला सुद्धा हा फंडामेंटल ड्युटीजवर विचारण्यात आलेला होता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपला टॉपिक बघूया, प्रिअम्बल. तर बेसिकली हे प्रिअम्बल काय असतं माहिती आहे का, एक प्रस्तावना ज्याला आपण म्हणतो ना, किंवा इंट्रोडक्शन एखाद्या गोष्टीचं, किंवा त्याला प्रिफेस असं पण म्हणतात. याच्यामध्ये मायन्यूट म्हणजे किंवा बेसिक लेवलला जर बघितलं तर ही एखाद्या गोष्टीची, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं पुस्तक असतं, पुस्तकाच्या आधी लेखकाचं मनोगत किंवा त्याची जी पुस्तकाची जी प्रस्तावना दिलेली असते ना, त्यालाच काय म्हणतात, त्या पुस्तकाची प्रिअम्बल असं म्हणलं जातं. तसंच कॉन्स्टिट्यूशनला काय करण्यात आलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशनची जी प्रस्तावना आहे ती एक वेगळं डॉक्युमेंट त्यासाठी तयार करण्यात आलं होतं, त्याला आपण काय म्हणतो, प्रिअम्बल असं म्हणतो. आणि बेसिकली हे काय असतं, एक इंट्रोडक्शन असू शकतं किंवा समरी किंवा प्रिफेस पण असं म्हणतो. जे इंडियामधले कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट होते नाना पालखीवाला यांनी काय म्हणलेलं आहे याला प्रिअम्बलला, प्रिअम्बल इज द आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टेट सर्व्हिसच्या जे एक्झामिनेशन वगैरे असतात तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते फ्रेम केले जाऊ शकतात की फॉर एक्झाम्पल हे वरचं जे स्टेटमेंट आहे म्हणजे कोणी कॉन्स्टिट्यूशनला किंवा इंडियाचं जे प्रिअम्बल आहे त्याला आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं कोणी म्हणलेले, तर त्याचं उत्तर असणार आहे नाना पालखीवाला. ठीक आहे, पूर्ण जर जगामधल्या कंट्रीचा जर विचार केला तर अमेरिकामधलं जे कॉन्स्टिट्यूशन हे पहिलं कॉन्स्टिट्यूशन होतं, त्यांनी काय केलं होतं की प्रिअम्बलची जी प्रथा होती ना ती आणली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कंट्रीज म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया असेल, जपान असेल, यांनी सुद्धा काय केलं माहिती का, प्रिअम्बल म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या आधी त्याला एक डॉक्युमेंट जोडायचा, ही जी प्रथा आहे तर ती चालू करण्यात आली. ठीक आहे, तर हे जे प्रिअम्बल आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये 1946ला म्हणजे ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली एस्टॅब्लिश झाली होती, तर त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये एक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पास केलं होतं. आणि हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कशाच्या रिलेटेड होतं, तर हे प्रिअम्बल इंडियामध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या आतमध्ये अडॉप्ट केलं जावं किंवा त्याला ते जोडलं जावं यासाठीचं ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन होतं. ह्या टॉपिकवर सुद्धा किंवा ह्या फॅक्टवर सुद्धा बऱ्यापैकी एक्झामिनेशनमध्ये प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं क्वेश्चन्स विचारण्यात आले होते. ठीक आहे, आतापर्यंत प्रिअम्बल जे आहे ना तर हे एकदा अमेंड करण्यात आलेले म्हणजे ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट जी 1976 तर हे एकदा अमेंड करण्यात आलं होतं प्रिअम्बल. आणि याच्यामध्ये 2 चेंजेस करण्यात आले होते. ठीक आहे, पहिल्या चेंजेसमध्ये काय की याच्यामध्ये 3 नवीन वर्ड्स ऍड करण्यात आले होते. एक तर काय, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. पहिला वर्ड आहे सोशलिस्ट, दुसरा वर्ड आहे सेक्युलर आणि तिसरा वर्ड आहे इंटिग्रिटी. ज्यावेळेस ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रिअम्बल ऍड करण्यात आलं होतं त्यावेळेस फक्त काय होतं की हे वर्ड्स होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल सोवरन एक हा वर्ड होता, त्यानंतर डेमोक्रेटिक एक वर्ड होता आणि रिपब्लिक हा एक वर्ड होता. पण ज्यावेळेस 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट एनेक्ट करण्यात आली तर त्याच्या ऍक्टमुळे काय झालेलं आहे की इम्पॉर्टंट जे वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये ऍड करण्यात आले. पहिलं म्हणजे काय, सोशलिस्ट, दुसरं सेक्युलर आणि तिसरं काय की इंटिग्रिटी ऑफ नेशन. ठीक आहे, त्यानंतर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण बघितलं तर प्रिअम्बल ह्या टॉपिकवर सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, 2020ला UPSCच्या प्रिलिमच्या पेपरमध्ये प्रिअम्बलवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, सिमिलरली 2017ला सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यामुळं एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं हे छोटी जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे आता हे जे पेजेस आहेत ना हे चॅप्टर चालू होण्याच्या आधीचे पेजेस वगैरे आहेत. ठीक आहे, तर याच्यामुळं म्हणजे कोणतीच माहिती आपल्यासाठी ना ही अननेसेसरी अशी नाही, म्हणजे सगळी जी माहिती आहे ना ती सुद्धा नेसेसरी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा म्हणजे UPSCची 2016चा जो पेपर होता याच्यामध्ये सुद्धा प्रिअम्बल ह्या वर्ड्सवर किंवा हे जो टॉपिक आहे तर याच्यावर सुद्धा एक मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्यात काय सांगतं, डिस्कस इच ॲडजेक्टिव्स अटॅच टू द वर्ड रिपब्लिक इन द प्रिअम्बल, आर दे डिफेंडेड इन द प्रेझेंट सर्कमस्टान्सेस. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये काय म्हणायचंय की प्रिअम्बलमध्ये रिपब्लिक हा वर्ड आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला रिपब्लिक हा वर्ड दिसतो, तर त्याला जे लागलेले ॲडजेक्टिव्ह आहेत म्हणजे विशेषण आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, सोवरन असेल, सोशलिस्ट असेल, सेक्युलर असेल, डेमोक्रेटिक असेल, तर हे वर्ड जे आहेत ना तर त्यांना डिस्कस करायचे. आता ज्यावेळेस हा डायरेक्टिव्ह आपल्याला सांगितलं जातो ना डिस्कस, तर आपल्याला काय करायचं असतं, इथं काय म्हणलेलं परत, प्रेझेंट सर्कमस्टान्सेसमध्ये, तर दोन्ही पण वेळेनं म्हणजे पॉझिटिव्ह. आता सोशलिस्ट किंवा सोवरन जर आपण जर विचार केला तर सोवरनची आपल्याला या ठिकाणी काय करायचं, पहिल्यांदा डेफिनेशन प्रोव्हाइड करायची किंवा त्याच्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे. त्यानंतर
त्याचा जो करंट रेलेव्हन्स आहे म्हणजे पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हने या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे आणि त्यानंतर निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हने या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे. आता पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हने जर आपण सोवरन शब्दाची जर डेफिनेशन बघितली तर काय होतं, इंडियाचे जे काही अफेअर्स वगैरे तर ते विदाउट एनी एक्सटर्नल पॉवर किंवा विदाउट एनी एक्सटर्नल पॉवर इन्फ्लुएन्स इंडिया इंडिपेंडेंटली कंडक्ट करतो, याला काय म्हणतात सोवरन असे म्हणजे जे काही इंडियन गव्हर्नमेंटचे डिसिजन्स वगैरे असतील तर कोणाच्याही इन्फ्लुएन्सच्या खाली न येता तर ते स्वतः इंडिपेंडेंटली इम्प्लिमेंट करणं किंवा कॅरिड आउट करणं याला काय म्हणतात सोवरन असं म्हणतात. याचा जर पॉझिटिव्ह पॉईंट बघितला तर हे काय करतं, इंडियाला एक इंडिपेंडंट नेशन स्टेट म्हणून एक आयडेंटिटी प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. आणि याचा जर निगेटिव्ह पॉईंट बघितला ना तर फॉर एक्झाम्पल काय की वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन असेल किंवा IMF वगैरे असेल, तर यांच्या इन्फ्लुएन्समुळे काय झालेलं आहे, इंडियाचे जे काही डिसिजन्स वगैरे आहेत ना तर हे काय होतात थोडेफार चेंजेस वगैरे होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघितलं IMF मुळे म्हणजे इंडियामध्ये जे 1991ला आपण LPG पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यात आली होती, तर याच्यामध्ये ह्या पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यामध्ये IMFचा खूप मोठा रोल होता, वर्ल्ड बँक आणि IMFचा खूप मोठा रोल होता. तर यामुळे काय झालेलं आहे, तर हे निगेटिव्ह किंवा त्या पॉईंटमध्ये आपण तसे मेन्शन वगैरे करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट आहे, जस्ट 1 मिनिट, नॅशनल अँथम ऑफ इंडिया. तर बेसिकली नॅशनल अँथम ऑफ इंडियावर सुद्धा म्हणजे हे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण UPSC मध्ये याच्यावर 2021ला प्रश्न विचारण्यात आला. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ना, म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे, जनगणमन वॉज ट्रान्सलेटेड बाय द गुरुदेव रवींद्रनाथ टागोर फ्रॉम बेंगॉली टू द इंग्लिश इन फेब्रुवारी 1919 ॲट मंडापाले इन द डिस्ट्रिक्ट ऑफ चित्तूर. ठीक आहे. तर ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी, तर एक्झाममध्ये ही इन्फॉर्मेशन ॲज अ सोर्स ऑफ क्वेश्चन्स कसा तयार झाले बघा, विथ रेफरन्स टू द मंडनपाले ऑफ आंध्र प्रदेश, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. तर ज्यावेळेस आपण स्टेटमेंट 3 हे आपण रीड करतो तर या ठिकाणी काय दिलेलं, स्टेटमेंट 3 किंवा C, रवींद्रनाथ टागोर ट्रान्सलेटेड द नॅशनल अँथम फ्रॉम बेंगॉली टू द इंग्लिश इयर. तर बघा फ्रॉम बेंगॉली टू इंग्लिश म्हणजे जशाच तसं जे काही इन्फॉर्मेशन किंवा आपल्या NCERT मध्ये किंवा स्टेट बोर्डमध्ये अशी इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली असते, तर ॲज अ सोर्स ऑफ क्वेश्चन्स कसा होऊ शकतो किंवा रीड करताना आपला अप्रोच कसा असला पाहिजे एखाद्या पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन बद्दल, तर हे आपल्याला याच्यामधून शिकायला मिळतं. ठीक आहे. तर याच्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन आपण जाणून घेऊयात नॅशनल अँथम बद्दल. ते ओरिजिनली कोणी लिहिलं होतं आताच आपण बघितलं, हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं होतं आणि हे कधी अडॉप्ट करण्यात आलेलं आहे, हे 24 जानेवारी 1950ला कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं ते अडॉप्ट करण्यात आलं होतं. ठीक आहे. पहिल्यांदा हे कधी गायलं होतं, हे 1911ला म्हणजे ज्यावेळेस भारत अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ब्रिटिश यांच्या म्हणजे ज्यावेळेस भारत पारतंत्र्यात होता तर त्यावेळेस काय केलेले 1911ला इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे कलकत्ता सेशन होतं ना, ठीक आहे, तर त्यावेळेस ते गायला गेलं होतं. आता यावेळेस म्हणजे असा जर क्वेश्चन या ठिकाणी म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी ते कधी ते ट्रान्सलेट केलेलं आहे किंवा कुठं ट्रान्सलेट केले यावर प्रश्न विचारण्यात आलाय, पण त्यांनी हे पहिल्यांदा कधी लिहिलं किंवा कोणतं म्हणजे कोणतं इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे सेशन होतं त्यावेळेस ते पहिल्यांदा गायला गेलं, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न याच्यावरनं क्रिएट होऊ शकतात. ठीक आहे. याचं जे ओरिजिनल लँग्वेज होती ती बेंगॉली लँग्वेज होती आणि त्याचे जर लिरिक्स जर आपण कंपोजिशन बघितलं बेंगॉली लँग्वेजमध्ये तर आपल्याला ते असं म्हणता येईल की भारतो भाग्य विधाता. ठीक आहे. याच्याबद्दल जर आपण इम्पॉर्टंट की फॅक्ट जर बघितल्या तर हे सुरुवातीला आपण आताच बघितलं की 1911ला हे पहिल्यांदा लिहिण्यात आलं होतं आणि ओरिजिनल लँग्वेज काय होती बेंगॉली होती आणि हे कलकत्ता सेशन जे होतं इंडियन नॅशनल काँग्रेसचं तर त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी गायलं. आताच आपण बघितलं की 24 जानेवारी 1950ला नॅशनल अँथम बरोबर काय करण्यात आलं होतं, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं हे नॅशनल अँथम म्हणून अडॉप्ट करण्यात आलं आणि याचं जे इंग्लिश ट्रान्सलेशन आहे, ठीक आहे, तर या ठिकाणी दिलेले तर हे सुद्धा काय केलेले स्वतः रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं आहे. आणि हे पहिल्यांदा कधी पब्लिश झालेलं होतं, हे तत्वबोधिनी पत्रिका म्हणून त्यांची एक पत्रिका होती, तर त्याच्यामध्ये 1912ला तर ही त्याच्यामध्ये पहिल्यांदा पब्लिश झालं होतं. ठीक आहे. तर हे सुद्धा एक पॉसिबल फॅक्ट असू शकते की येणाऱ्या जे काही PYQ समजा येणारे जे क्वेश्चन्स वगैरे आहेत प्रिलिमच्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं तर ते सुद्धा एक पॉसिबल फॅक्ट असू शकते. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये जर इटिकेट्स वगैरे बघितले म्हणजे आपण जे शिष्टाचार्स वगैरे म्हणतो तर याच्या रिलेटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलेलं आहे म्हणजे यांचा रिस्पेक्ट राखला जावा किंवा त्याचं जे डेकोरम वगैरे आहे तर ते अबाधित राखलं जावं किंवा त्याचं रिस्पेक्ट केला जावा, त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं याच्याबद्दल काही कोड्स वगैरे तयार केले किंवा त्या कोड्सला कोडिफिकेशनला त्यांनी एक कायद्याचं स्वरूप दिलेलं आहे. तर त्या कायद्याला काय म्हणतात, प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू द नॅशनल हॉनर ॲक्ट 1971. ठीक आहे. त्यानंतर
आपण हा क्वेश्चन बघितला की कशा प्रकारे क्वेश्चन याच्यामध्ये फ्रेम करण्यात आला होता. ठीक आहे. तुम्हाला जर आपली ही संकल्पना जी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की बेसिक आपल्या ज्या NCERT आहेत किंवा स्टेट बोर्ड आहेत, तर याच्यामधलं जे कंटेंट आहे हे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह कसं इम्पॉर्टंट आहे हे जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड बरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.